की या स्पर्धेमध्ये खूप सारे कडक नियम आपण वापरलेत. त्यातील एक नियम 12वा खेळाडू देखील कॉम्बॉक्समध्ये असणं हे खरं तर खूप अनिवार्य आहे. बॉलिंग ट्रॅकवरती संघाकडनं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी प्रतीक आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडवरती संकेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती किरण. ही खरं तर आघाडीची जोडी, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज तयार प्रणित, प्रतीक. क्या बात आहे, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत. पहिला विकेट, पहिला हादरा भेटला असता पण जीवनदान भेटलं या फलंदाजाला. अगदीच एक धाव कंप्लीट केली आहे. संघाचं श्री गणेशा झाला एक. ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. खातं ओपन झालंय. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 5 षटकांची मॅच आहे. या 5 षटकांमध्ये किंमाहून तुम्हाला एक 55 ते 60 ही धावसंख्या उभारावी लागेल जर एक फायटिंग टोटल गावदेवी भाल या संघाच्या विरोधात उभं करायचं असेल तर. चांगली मॅच नक्कीच इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मागील मॅचचा जर विचार केला तर श्रीराम बळवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ अगदीच तरणखोप या दोन्ही संघांच्या मध्ये ती बिग फाईट अगदी एअरटाईट मॅच आपल्याला पाहायला भेटली. 5 चेंडू 20 धाव्यांची गरज असताना इझिली अगदीच तो सामना श्रीराम बळवली टीमने विजय प्राप्त केला आणि पराभवाची धूळ अगदीच तरणखोप संघाला चाकावी लागली. पण इकडून पुढे चांगला खेळ या दोन्ही संघांच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. एका बाजूला आपण पाहताय गावदेवी भाल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ नो डाऊट गोविरले. बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक संघाकडनं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला. चांगली गोलंदाजी ते देखील करतात, त्यांना करावी लागेल या मॅचमध्ये. क्या बात आहे, खोलवर पद्धतीचा चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची सांगता होते, असंच डॉट बॉल टाकावे लागतील. पॉवर प्लेचं षटक म्हटल्यावर तर गोलंदाजासाठी एक डोकेदुखी निर्माण असते, कारण की या षटकामध्ये त्याचा प्रयत्न असतो की चांगले चेंडू ते हाताळावे, एका दुसरी विकेट देखील घ्यावी. पण चांगली गोलंदाजी अद्याप तरी प्रतीकच्या माध्यमातून बिगिट करण्याचा प्रयत्न. अलंग दी कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. 2 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 2 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एकही गडी बाद झाला नाहीये. खरं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती एक धाव, तदनंतर वेगवान चेंडू होता, अगदीच खोलवर पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला समजलं नाही तो डॉट बॉल. तदनंतरचा हा तिसरा चेंडू अगदीच नाजूकरित्या एक धाव कंप्लीट केली आहे. आणि धावफलकाचा विचार केला तर 2 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. गोलंदाज तयार, हाफ ट्रॅकर बॉल आहे. क्या बात आहे, यष्टीरक्षक कुठल्याही पद्धतीची चूक करत नाहीये. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तरी जमेची बाब असेल, जेवढे डॉट बॉल येतील तेवढ्या ताकदीने या मॅचमध्ये पकड निर्माण करत असताना अगदीच गावदेवी भाल ही टीम आपल्याला पाहायला भेटेल. कारण की नाणेफेकीचं कौल ज्या वेळी झालं त्यांचा निर्णय होता की गोलंदाजी, आणि ती गोलंदाजी का त्यांनी स्वीकारली याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रतीक. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न पंचांनी आज समांतर केले ते एक धाव अवांतर येते. एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. बराच काळानंतर एक धाव आली म्हणजे 3 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतीकची गोलंदाजी खरं तर प्रत्येकाला प्रभावित करते. मोठे स्ट्रोक खेळून देत नाहीये. अगदीच फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळण्यापासून वंचित ठेवलंय. बॅट आणि बॉलचं समीकरण सोडून देत नाहीये. मोठा स्ट्रोक खेळलाय, आता मात्र बिगिट केलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. आलाय दंदनी षटकार. लवकर पीक केला संकेतने, कारण की किती वेळ शांत बसणार. एक मोठे स्ट्रोक पाहिजेत आणि अशाच रीतीने खेळ जर करायचा असेल तर पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, जागा बनवली, रिकाम क्षेत्र निवडलं, चेंडूला पाठवलंय, पॉइंट क्लिअर करत 1 बाउन्स 2 बाउन्स दन 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 करीत सीमा पार. आला या चौकार, धावा भेटेल 4.
या 4 धावा आणि या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 13 या धावसंख्येच्या घरात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 13 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. एकही गडी बाद झालेला नाहीये. गोविरले या टीमचा ही पाहणं हे समीकरण खरं तर मजबूत असेल, कारण की जेव्हा गडी बाद होत नसतो तेव्हा मोठी पार्टनरशिप खेळली जाते आणि अगदीच 13 धावेपर्यंत ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. आणि आता मात्र संघाकडनं दुसरं P1चं पॉवर प्लेचं दुसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल पाहणं गरजेचं. आणि बॉलिंग ट्रॅकवरती राहुल आलेत. चांगली कामगिरी त्यांना देखील करायची. ज्या पद्धतीची गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून झाली आहे, खरं तर शेवटच्या 2 चेंडूवरती दबासून मार खाल्ला या गोलंदाजाने. आफ्टरकर बॉल बिग हिट खेळला, बॅटच्या रडारमध्ये होता. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत चेंडू होतोय फरार. इट्स अ मॅक्झिमम 6 रन. या 6 धावा देखील धावफलकावरती ऍड होताना आपण पाहिलेत आणि या 6 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येच्या घरात. गोलंदाज राहुल पावलं चुकली आहेत. दिस प्रेशर आहे. असं म्हटलं जातं की प्रेशर कुकर देखील प्रेशर असल्यावर शिट्टी मारतं, त्यानंतर सर्व काही शिजतं. या मॅचमध्ये देखील तसंच काहीतरी आपल्याला पाहायला भेटेल, कारण की दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. एका बाजूला आपण पाहताय गावदेवी भाल आणि घरच्या मैदानावरती अर्थातच बाले किल्ल्यावरती खेळ करत असताना गोविरले बिग हिट खेळलाय समोरच्या दिशेने. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार आला या दंडाने षटकार. किरण त्याच्या ताकदीचा पुरेपूर वापर करतोय. धष्टपुष्ट शरीरयष्टी आणि ज्या पद्धतीने ज्या वेगाने चेंडू खरं तर बॅटवरती येतो त्याच वेगाने चेंडूला देखील किरण बॅटच्या रडारमध्ये घेऊन बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल. पंचांनी दंडित केलंय राहुलला. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईट बॉलची सांगता होतीये. खरं तर गोलंदाज लय भरकटताना आपल्याला दिसतोय. राहुल अगदीच बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक त्याच्यावरती लगवले गेले, त्यानंतर चा हा वाईट बॉल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. फुलरलेनचा बॉल. क्षेत्ररक्षक नाहीयेत, पोचू शकत नाहीयेत. त्यांना बीट करत चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स कव्हर रिजन क्लिअर करत आला या दंडाने चौकार. सो मच. या 4 धावा आणि या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 धावा धावफलकावरती लागल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. राहुल वरती आक्रमण. हे समीकरण चांगलं आहे. क्या बात आहे. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न कदाचित नाही आहे आणि दुसरी धाव घेतली जात नाहीये. सिंगलला प्राधान्य आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 31 या धावसंख्येच्या घरात. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर मोठे स्ट्रोक ज्या क्षणी किरणच्या बॅटमधनं आले होते, खरं तर असं वाटलंय की आत्ता मात्र ही धावसंख्या 60-70 या ही धावसंख्या ओलांडेल की काय. एक फायटिंग टोटल अगदीच गावदेवी भाल या संघाच्या विरोधात उभं राहील की काय, हा प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाला उत्तर भेटलंय. चेंडू होतोय फरार. लॉंग ऑफ क्लिअर करत इट्स अ बिग 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 6 रन. धावेच्या बरोबरीने हा अर्धा डझन धावेच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या धावसंख्येच्या घरात. जशी बॅट किरणची बोलत होती तशी मात्र आता संख्येची बॅट देखील षटकारांची भाषा बोलू लागली आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट. असं वाटलं होतं की हा बॉल फेकी चांगली झाली असती तर किरणची
विकेट देखील प्राप्त झाली असतील. पहिला हादरा भेटला असता पण ओव्हरऑल समीकरण थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला भेटलं. तर दुसऱ्या षटकाचा खेळ इकडून समाप्त झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचतंय तब्बल 37 या धावसंख्येच्या घरात. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 रन्स फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एकही गडी बाद झालेला नाहीये. ही खरं तर जमेची बाब असेल गोविरला या टीमसाठी. खरं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलेलं होतं की पहिल्या स्टार्टिंगमध्ये अगदीच प्रतीकची गोलंदाजी प्रभावशाली गोलंदाजी त्यांनी केली. पहिल्या चेंडूवरती एक धाव, तदनंतर डॉट, तदनंतर एक, तदनंतर व्हाईट आणि शेवटच्या 2 चेंडूवरती दबासून मार खाल्ला होता प्रतीकने आणि ओव्हरऑल 13 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्ची केल्या. त्यानंतर दुसरं षटक, दुसरं पॉवर प्ले घेऊन आला तो म्हणजे राहुल. त्याच्यावरती आक्रमण फक्त आणि फक्त आक्रमण केलं गेलं आणि आता मात्र संघाकडनं तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी प्रतीक आलेत. दुसरा स्पेल आहे त्यांचा. खरं तर चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या शतकामध्ये हा गोलंदाज टाकू शकतो. तर ह्या षटकामध्ये देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याला करावी लागेल. पण त्याच विपरीत स्ट्राईक एंडवरती नो डाऊट ज्या खेळाडूच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक आपण पाहिलेत. किरण गोलंदाज तयार. क्या बात है, क्या बात है. पंचांकडे दाद मागितली होती. पंच कटाक्ष आहेत ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर. डॉट बॉलची सांगता होतीये. खरं तर बॉल लीव करून दिला होता. त्याला माहिती होतं, त्याचा अंदाज होता की हा चेंडू कदाचित व्हाईट असेल पण पंचाने ती दाट फेटाळली आणि हा डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी. खरं तर पहिल्या स्पेलमध्ये ज्या पद्धतीची प्रतीकची राहिली आहे तसाच खेळ प्रतीक आत्ता मात्र करताना आपल्याला पाहायला भेटतो. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगासोबत खरं तर व्हेरिएशन देखील. एक धाव नक्कीच कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न किरणचा होता पण अंतिम क्षणी स्वतःवरती आणि संकेतने त्याला सांगितलंय की नाही, एक चिकी सिंगल घेतली तेवढी बस झाली आहे. कारण की आता मात्र आपल्याला एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करायची आहे आणि त्याच दिशेने वाटचाल देखील करावी लागेल. संकेतला क्षमता आहे, संकेतमध्ये गुणवत्ता आहे आणि ते मोठे स्ट्रोक देखील खेळावे लागतील आणि त्या क्षमतेचं आणि गुणवत्तेचं प्रदर्शन या घरच्या मैदानावरती बालेकिल्ल्यावरती करायचं आहे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक 2026च्या पर्वामध्ये करतं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. क्या बात है. स्लॉकशिप जागा बनवली, रूम क्रिएट केलं, पॉइंटच्या अगदी स्क्वेअरला क्लिअर करत हा येतोय 6 रन. तर मी आमचे गावचे बळवली गावचे जनार्दनजी पाटील आणि त्यांच्या सौम्यत आपण पाहू शकाल सचिन दादा पाटील. आपणास देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे कारण की ही स्पर्धा संपूर्ण बलवलीकरांची आहे. ही स्पर्धा गणेश दादांची आहे, ही स्पर्धा संजय दादांची आणि ही स्पर्धा खरं तर हा स्वाभिमान आहे, अभिमान आहे बलवलीकरांचा. आणि बलवली संघाचे जे कोणी पाठीराखे असेल, ग्रामस्थ, अगदीच गावची मंडळी असेल, बलवली गावाची, त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मॅचमध्ये चांगली मॅच. संकेतचा एक आत्मविश्वास. किरणला त्याने थांबवलं होतं की एक मोठी, मी आधीच म्हटलेलं की मोठी पार्टनरशिप आपल्याला बिल्ड करायची आहे. संकेत किरणला सांगतोय आणि त्याच दिशेने खेळ अगदी संकेतचा आपल्याला पाहायला भेटला. चांगला चेंडू होता, त्याचा खरपूस समाचार संकेतने घेतला आणि पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल. अगदीच कॅच ड्रॉप झाली आहे. बराच काळ धावत होता गोलंदाज. अगदीच ह्या कॅचेस पकडणं खरं तर खूप तेवढ्याच कठीण असतं कारण की ज्यावेळी आपण आपल्या हातातनं बॉल रिलीज करतो, डिलेवर करतो, तेव्हा आपलं संतुलन थोडंसं बिघडतं आणि त्याच वेगाने पुन्हा एकदा त्या चेंडूवरती जाणं हे खरं तर कठीण असतं. ओव्हरऑल कॅच ड्रॉप झाली आहे पण एक धाव देखील तिकडे प्राप्त होती आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील जाऊन पोहोचलाय. 46 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 46 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. 47 यस माफी असावी. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. किरण ऑन द स्ट्राईक.
प्रतीक तयार. फोर लाईनचा बॉल आडवा बॅटने खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आला या किरणच्या बॅट मध्ये उत्तुंगाचा चौकार. धावा भेटेल 4. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वीच 3 शतकांचा खेळ इकडून संपला आणि 3 शतकांच्या समाप्तीनंतर 51 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. एकही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाब आहे. खरं तर आघाडीची आलेली जोडी, सलामीला आलेली जोडी संकेत आणि किरण हे चांगला खेळ करतायत. प्रेक्षकांना प्रभावित करतात त्याच्या फलंदाजींचा. आत्ता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती किरण यांचा वापर करण्यात आलाय. क्या बात आहे. फुलर लाईनचा बॉल होता. पंचांकडे अपील मागितली होती गोलंदाजाने, पण पंचांनी अपील फेटाळली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतो. 53 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 53 बिनबाद 53 असं समीकरण आहे पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या सत्राचा खेळ खरं अजूनही शेष आहे आणि पहिल्या सत्रामध्ये असं जर होत असेल आणि आता मात्र चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती किरण.
येस निखिल बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाज सेआर. हाफ ट्रॅकर बॉल आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील अतिरिक्त उसळी करतोय. संकेतचा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित तो काऊ कॉर्नर ते स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पण तो अपुरा ठरलाय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज पुन्हा एकदा निखिल तयार. क्या बात आहे. त्याच दिशेने खेळलाय. पॅरलल स्ट्रोक. चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू सो मच. खरं तर संकेतचा मागील बॉलवरती देखील तसाच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पण तेव्हा बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलं नाही. पण आता मात्र चांगलं समीकरण. हा देखील ते चेंडू तेवढाच ताकदीचा होता निखिलचा. सिंगलला डबलमध्ये परिवर्तित केलं जातं. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 61. ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 61. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. किरण बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चांगला खेळ या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर पहिला ब्रेक थ्रू शोधतोय गावदेवी भाला संघ पण त्याच विरोधात काय तडाखेबंद फलंदाजी या दोघांची होती. बिग हिट खेळलाय. समोरच्या दिशेने पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू होतोय फरार. सीमा पार आला या संख्येच्या बॅटमधनं. षटकार. थँक्यू सो मच. दिस गणेश दादांचं एक अप्रतिम गीत दिस आपल्या कानावरती आलंय. खरं तर संकेत 14 चेंडू आणि 42 या धावसंख्येवरती वैयक्तिक तो खेळतोय. दिस किरण देखील त्याच दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला भेटेल पण 14 चेंडू 42. गोलंदाज निखिल तयार. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. अगदीच मागचा पाय वाकवला होता पण बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलं नाही. हा डॉट बॉल आणि डॉट बॉलची सांगता होतीये. चौथ्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 67 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बिनबाद 67. चौथ्या षटकाचा खेळ संपला आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 67 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अगदीच अतिथी मान्यवरांचं स्वागत. अगदीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदीच गणेश दादा पाटील त्यांच्या समेत मुख्य आयोजक देखील पाहताय आणि एक अतिथी मान्यवर मंडळी देखील आज या क्रीडा नगरीवरती या संपूर्ण स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचे रोहा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेश दादा ठाकूर यांचं देखील आगमन इकडे झालंय. त्यांना देखील विनंती असेल आणि आयोजकांना विनंती असेल की साहेबांना सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठापर्यंत घेऊन यायचंय. चांगली मॅच रंगतीये. संकेत बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न त्याचा होता. पंचांनी अपील फेटाळली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. पंचांकडनं कुठल्याही पद्धतीची रिप्लाय नाहीये. हा डॉट बॉल पंचांनी घोषित केलाय. या डॉट बॉलची सांगता होतीये. असेच डॉट बॉल टाकावे लागतील. गोलंदाज तुषार फुलरलेनचा बॉल. फटका फसलाय. पहिला हादरा भेटला जातोय. यस पंचांनी नो बॉल घोषित केलाय. क्या बात है. मॅच मध्ये रंगत आहे. पंचांनी नो बॉल घोषित. यस थर्ड अंपायर रेफर केलाय बीमर साठी. यस बॉलिंग टीमने. दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे.
भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष आदरणीय सन्माननीय महेश ठाकूर साहेब या व्यासपीठावरती आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. रोहा तालुका म्हटलं, भारतीय जनता पार्टी म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव हे प्रत्येकाच्या मुखामध्ये जे येतं ते आदरणीय महेश ठाकूर आणि साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होत आहे. या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्याकरिता आज साहेब आमच्या व्यासपीठावरती येत आहेत. आपण महेश ठाकूर साहेबांचं अगदी करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यू सो मच मानस. जिचा रोहा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सर्वांचे लाडके महेशजी ठाकूर यांचं आगमन खरं तर इकडे झालंय मुख्य व्यासपीठावरती. त्यांना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद असेल. आणि असं वाटलेलं की कदाचित संकेतला असं वाटलेलं की हा चेंडू भीमर असेल, पण त्याच विपरीत थर्ड अंपायरकडे रेफर केलं होतं. पंचकटाक्ष आणि हा इट्स फेअर डिलिव्हरी असल्या कारणाने संकेतला बॅक टू दी डकआउट तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. खरं तर स्वप्नील आले ती नॅक नंबर 3 वरती. अगदीच 68 या धावसंख्येसाठी पहिल्या विकेटची भागीदारी या पार्टनरशिप बिल्ड केली होती. स्वप्नील आलेत नवीन फलंदाज. त्यांना देखील चांगला खेळ करावा लागेल. आक्रमक पवित्र धारण करायचं आहे. खरं तर 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. यास मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली होती. याचा लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटतीये. यस येस आमचे सर्वांचे लाडकी डीबी काका देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती यायचंय. डीबी काकांचं आगमन या ठिकाणी होत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खरं तर रक्तदाते म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात आहे. डीबी पाटील काका खरं तर गेल्या 2 दिवस त्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहिली होती आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व डीबी पाटील काकांचं आगमन या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या 4 धावेनिशी देखील साहेबांचे स्वागत झाले. या 4 धावा दाफलकावरती लागतील आणि या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. 74 ही धावसंख्या दाफलकावरती लागली आहे. 74 धावा दाफलकावरती लागली जाते. किरणचा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कॅचिटचा कॉल, कदाचित अमर तिकडे होते आणि तो कॉल ड्रॉप झाला आणि त्याच मोबदल्यात त्या 4 धावा देखील आपल्याला पाहायला भेटल्या. गोलंदाज तयार. फुल्लर लाईनचा बॉल होता. अगदीच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी फलंदाज पात. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातो टीम गोविरले या संघाला आणि संधी भेटतीये गोल्डन डीजेला. पंच्याहत्तर धावा दाफलकावरती लागलेत आणि 76 या धावसंख्येचा पाठलाग करता दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये करता गावदेवी भाल या टीमला करायचा आहे. कशा रीतीने या 76 धावा कुठून काढतील हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल आणि याचे धावतं वळण ऐकवतील. व्हॉइस ऑफ रसायनी अगदीच हा आवाज कर्नाटकपर्यंत देखील दुमदुमला. अगदीच आमचे सर्वांचे लाडके मानसजी मनोरे. धन्यवाद प्रथमेश मोरे. परंतु व्यासपीठावरती
अर्थातच नुकतंच त्यांचं दमदार आगमन या स्पर्धेसाठी झालं. रोहा तालुका भारतीय जनता पार्टी आन बान शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय महेश ठाकूर साहेब आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांच्या समवेत रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि रक्तदाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तुम्हा सगळ्यांचे लाडके क्रिकेटवरती प्रामाणिकपणे नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व DB पाटील काका हे व्यासपीठावरती आहेत. आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस आमचे गणेशदादा पाटील आहेत. आणि अनिलजी खंडागे साहेब सोशल मीडिया अध्यक्ष आहेत रोहाचे, ते देखील या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं देखील आपण स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. मानस तुला एक मिनिट थांबवतोय कारण की स्कोर मध्ये थोडासा फेरबदल असेल कारण की अखेर च्या क्षणी जर पाहिलं तर पहिल्या सत्राचा डाव जिथे संपला तिथे 74 धावा होत्या आणि 75 या धावसंख्येचा पाठलाग अगदीच गावदेवी भाल या टीमला करायचा आहे. आणि ओव्हर टू यू मानसजी मनोरे. आणि त्याच्याच बरोबरीने पुनश्च एकदा आपल्याला आगमन होताना पाहायला मिळेल भारतीय जनता पार्टी या पेण तालुका अध्यक्ष तथा माजी सरपंच ग्रामपंचायत बावली या स्पर्धेचे प्रणेते आणि शिल्पकार आणखी एक दमदार व्यक्तिमत्व संजय डंगर साहेब यांचं देखील आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांना देखील विनंती आहे की व्यासपीठावरती यावं. राजकीय सामाजिक क्षेत्रातील सगळी दिग्गज मंडळी जे व्यासपीठाची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत आणि संजय डंगर साहेब पुनश्च एकदा व्यासपीठावरती येतील, त्यांचं स्वागत केलं जाईल. हॅलो हॅलो चेक. इस मॅचला सुरुवात करायची आहे. कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ घालवायचा नाही आणि गोविर्ली टीमला देखील विनंती असेल की आपण सन्मानाकडे मात्र आपण या ठिकाणून वळणार आहोत. नुकतंच ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय ते अर्थातच भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खरं तर रोहा तालुक्यामध्ये समाज सुधारक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामं करण्याचं काम ज्यांनी मात्र केलं आणि रोहा तालुक्याची भारतीय जनता पार्टीची आन बान शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय महेश ठाकूर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी DB पाटील काकांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण महेश ठाकूर साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. भारतीय जनता पार्टी राज्यातही भाजप, केंद्रातही भाजप आणि त्या भारतीय जनता पार्टीचे रोहा तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय महेश ठाकूर साहेब, एकदा जोरदार टाळ्या आपण साहेबांसाठी या ठिकाणी वाजवूयात. त्यांचं या ठिकाणी दमदार आगमन झालं आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं देखील आपण मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करूया. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर आमचे खंडागे साहेब देखील आहेत, सोशल मीडिया अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत रोहा तालुक्याचे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. संजय डंगर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण खंडागे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रोहा तालुक्यामध्ये जी कामं केली जातात ते सोशल मीडियाद्वारे प्रमोट करण्याचं काम खंडागे साहेबांच्या माध्यमातून केलं जातं आणि ते प्रमुख आहेत सोशल मीडिया रोहा तालुक्याचे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये स्वागत सन्मान करतोय. धन्यवाद, आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल आणि मॅचकडे जसं वळतोय आपण तसं पुनश्च एकदा वळूया प्रथमेशजी मोरे यांच्याकडे. आणि अर्थातच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता गणेश ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी नक्कीच दिल्या जातील. गणेश पाटील साहेब ज्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषकाचं आयोजन केलं गेलं. अर्थातच पेण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा एक दमदार चेहरा आपले सगळ्यांचे लाडके गणेश पाटील साहेब आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमचे महेश ठाकूर साहेब, DB पाटील काका, संजय डंगर साहेब सगळी मंडळी पाहायला मिळतात. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच मानसजी मनोरे. येस, महेशजी भिकावळे साहेब देखील इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत
यस उपसरपंच आंबिवली जगदीश दत्त पाटील यांचं देखील स्वागत इकडे झालं. त्यांना देखील विनंती असेल की संतेशजी पाटील अंतोरे हे देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती यायचं आपलं देखील यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने अर्थातच भारतीय जनता पार्टी आयोजित युवा मोर्चा चषकामध्ये केलं जाईल. मॅच मध्ये चांगली मॅच, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले, जागा बनवली, पंच केलाय, चेंडूला पाठवलाय, सीमा रेषा पलीकडे आला या दंडारी चौकार. आणि या चार धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 10 या धावसंख्येच्या घरात. 75 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. जर पाहायला गेलं पहिला चेंडू करतर संकेतची गोलंदाजी अगदीच चांगली ठरताना पण त्याच विरोधात त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न अगदीच कायम आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू फेस करत असताना 2 धावा आल्या. तदनंतर अगदीच संकेतच्या बॉलला पूर्णरित्या रीड केलं आणि त्याचबरोबर मोठे स्ट्रोक खेळले जात आहेत. हा क्या बात आहे. सेन्सेबल क्रिकेटचं मादक सौंदर्य. पुन्हा एकदा थर्ड मॅन क्लिअर आहे. फलंदाजाला माहिती आहे चेंडू केला जातोय ट्रॅव्हल, 1 बाउन्स, सीमा पार आला या पुन्हा एकदा रुपेशच्या बॅटमधनं चौकार. आणि या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 14 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. ऑन स्क्रीनवरती 14 धावा धावफलकावरती लागल्या. एकही घडी बाद झालेला नाही आहे. ही खरं तर जमेची बाब तिचा गावदेवी भाल या टीम संघासाठी असेल. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा तयार. कमी गतीचा चेंडू आहे. क्या बात आहे. मिसफील्ड झाली आहे, मिसफील्ड होतीये पण अंतिम क्षणी चेंडूला देखील अडवण्यात यश आलंय. दिस रेस लागली होती क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये. अंतिम क्षणी या क्षेत्ररक्षकाने ती मजल मारली आणि चेंडूला डिफेन्स केला. दिस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. येस आमच्या आंबिवलीचे प्रमोदजी जमदाडे हे देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने केला जाईल. गोलंदाज संकेत, क्या बात आहे. संकेतवरती आक्रमण. जशा पहिल्या डावामध्ये फलंदाजी होत होती त्याच पद्धतीची फलंदाजी भालकरांच्या माध्यमातून देखील होती. वेगवान चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ खालतीच राहतो आणि एसटी रक्षकाचा वेग घेत एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. हा डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 75 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 50 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. ही खरं तर जमेची बाब असेल. रुपेश आणि प्रतीक ही आघाडीची जोडी गावदेवी भाल या टीमची आपल्याला पाहायला भेटली मैदानामध्ये खेळ करत असताना. त्याचबरोबर रुपेशची फलंदाजी अगदीच वाखण्याजोगी आहे. अगदीच बॅक टू बॅक तिने चौकारांची हॅट्रिक लगवली आणि त्याच मोबदल्यात काही या 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 75 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना इक्वेशन चांगलं बनेल. अगदीच मॅच रफ अँड टफ. प्रेक्षकांना देखील ही मॅच पाहायला खूप आवडेल कारण की दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. अगदीच पहिल्या 17 जर पाहायला गेलं तर पूर्वार्धाच्या खेळामध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी घरच्या मैदानावरती अगदीच बालेकिल्ल्यावरती भीतरी मिळेल आणि त्या दिशेने चांगल्या पद्धतीची फलंदाजी अगदीच गोविर्ले टीमची आपल्याला पाहायला भेटली. पण त्याच विपरीत जर पाहिलं ना दुसऱ्या 17 देखील उत्तरार्धाचा खेळ चालू आहे आणि त्या उत्तरार्धामध्ये रुपेशची फलंदाजी वाकळण्याजोगी अगदीच प्रभावशाली फलंदाजी तो करतोय. गोलंदाज तयार. स्वप्नील कमी गतीचा चेंडू आहे. रीड केला. चांगलाच समाचार घेतलाय. खरपूस समाचार घेतलाय. चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली. सेन्सेबल क्रिकेट. चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स, 2 बाउन्स, दन 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 करीत सीमा पार आला या दंदनी चौकार. धावा भेटतील 4. आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 75 या धावसंख्येचा पाठलाग करत असता संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी स्वप्नील यांचा वापर करण्यात आला. खरं तर स्वप्नीलला माहिती होतं वेगवान चेंडू टाकले तर दोन्ही फलंदाज त्याच्यावरती चांगला हल्ला चढवतील पण कमी गतीचा चेंडू पण चांगला रीड केला. त्यानंतर
क्या बात आहे, क्या बात आहे. फुल्लर लेनचा अगदीच टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी प्राप्त केली आणि त्याच उसळीवरती चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये. वन बाउंड, सीमा पार, चौकार. दिस महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्याच बरोबरीने प्रतीक देखील आधीच रायगड जिल्ह्याचे लेदरचे कर्णधार आधीच त्यांच्याकडनं पाहिलं जातं. खरं तर सेन्सेबल क्रिकेट म्हणूनच या भाल संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा हा आलाय, क्षेत्ररक्षक आहेत अगदीच त्यांना बीट करत चेंडू होतोय फरार. वन बाउंड, सीमा पार. पुन्हा एकदा आलाय रुपेशच्या बॅटमधनं चौकार. धाबा भेटील 4. रुपेशच्या विरोधात तुम्ही अशी गोलंदाजी नाही करू शकत. हाफ ट्रॅकर बॉल अगदीच पिकअप लगेच करतो तो आणि त्याचबरोबर हा देखील समोरच्या बाजूने उडवलाय, चेंडूला पाठवलाय. इट्स अ बिग 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 छेरन. थँक्यू सो मच. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा आपण आधीच किरणचं आणि संकेतचं कौतुक करत होतो, पण आता मात्र इथं कौतुक करण्यास भाग पडले रुपेश यांनी. खरं तर बॅक टू बॅक 3 चौकार लगवले. चौकारांची हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आणि त्यानंतर अगदीच खोलवर पद्धतीचा चेंडू आहे, लवकर रीड केला आणि अगदीच खोदून काढला समोरच्या दिशेने. त्या 6 धावा देखील धावफलकावरती ॲड होतात आणि 60 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील जाऊन पोहोचलाय तब्बल 33 या धावसंख्येच्या घरात. अगदीच बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील विचार करण्यास भाग पडला या गोलंदाजाला. कुठल्या दिशेने कुठल्या लयवरती गोलंदाजी होईल. आधीच हा चेंडू चांगला होता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. तेवढ्या ताकदीचं एलिव्हेशन आपल्याला पाहायला भेटलं नाही. सिंगलला जर पाहिलं तर प्राधान्य दिलं आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतो. 34 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 34 धावा ज्यावेळी धावफलकावरती लागल्यात तर 75 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. स्वप्नील लय भरकटला आहेत. खरं तर पावलं चुकली आहेत कारण प्रेशर आहे. प्रेशर रिलीज करावं लागेल स्वप्नीलला. चांगले चेंडू हाताळावे लागतील. आधीच शेवटचा चेंडू असेल त्याच्या षटकातील. हाफ टॅकर बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं लेझी क्रिकेट, पण तत्पूर्वी स्वतःवरचा नियंत्रण अंतिम क्षणी स्वतःला थांबवलं या दोन्ही फलंदाजाने. आधीच दुसऱ्या षटकाचा खेळ इकडून समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 75 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 34 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 34 धावा धावफलकावरती लागले जातात. एकही गडी बाद झालेला नाहीये. ही खरं तर जमेची बाब असेल गावदेवी भाल या टीमसाठी. रुपेश महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्याच बरोबरीने प्रतीकचा खेळ देखील चांगला आपल्याला पाहायला भेटतो. लेदरमध्ये तो खेळतो. रायगड संघाचा कर्णधार हे पद त्याने घोषवलंय. यस, स्पीडअप करायचं आहे. कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्याला सुरुवात करायची. गोविर्ले टीम आपणास विनंती असेल कारण की टीम मीटिंग नाही घ्यायची, कारण की या स्पर्धेमध्ये अजून खूप सारे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याचमुळे विनंती असेल बॉलिंग ट्रॅकवरती संघाकडनं तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी मंदार आले. चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. ज्या पद्धतीच्या चुका दुसऱ्या षटकामध्ये खरं तर स्वप्नीलच्या माध्यमातून झाल्यात त्या चुका दर्शवायच्या नाही आहेत. चांगला खेळ करायचा आहे. चांगली गोलंदाजी होईल का हा प्रश्नचिन्ह खरं तर गोविर्ले टीमच्या पाठीराखांच्या मनामध्ये उभारला गेलाय. पण इथून पुढे चांगली गोलंदाजी झाली तर ज्या धावा होत आहेत त्या धावा रोखल्या जातील. एका दुसरी विकेट आली तर ह्या मॅचमध्ये खरं पुन्हा एकदा कमबॅक करेल का गोविर्ले संघ हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार. मंदार बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतात. स्पीडअप करायचा आहे. कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ घालवायचा नाहीये. जी व्हीवर रचना सजवली आहे क्षेत्ररक्षणाची. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत
त्यांच्या मस्तकावरती दस्तक दे. चेंडू होतोय फरार. काऊ कॉर्नर क्लिअर कर. सीमा पार आला या दंडनी चौकार. रुपेशच्या बॅट मधनं आला या. रुपेशा फलंदाज प्रत्येक गोलंदाजाला डोकेदुखी ठरलाय. खरं तर जिथे चेंडू टाकतायत त्याच्यावरती तिथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न अगदीच रुपेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मंदार तयार. बॅकफुटला गेले. पंच केलं. क्षेत्ररक्षक आहेत. पोचू शकत नाहीयेत आणि त्याचबरोबर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. यशस्वीरित्या कंप्लीट होतं. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 या धावसंख्येच्या घरात. 40 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एकही गडी बाद झालेला नाहीये. ज्या ब्रेक थ्रूची गरज आहे तो ब्रेक थ्रू अजून मिळलेला नाहीये. तो म्हणजे गोविरला टीमला. गोलंदाज मंदार तयार. आफ्टर बॉल जागा बनवली. रूम क्रिएट केलं. रिकामं क्षेत्र निवडलं. चेंडूला पाठवलं. डी बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करत 1 बाउन्स 2 बाउन्स दन 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 करीत सीमा पार आला या रुपेशच्या बॅटमध्ये चौकार. जिथे रिकामं क्षेत्र आहे तिथे स्ट्रोक खेळले जात आहे. धावफलकाचा जर विचार केला धावफलकावरती 44 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 75 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना युवा मोर्चा चषक 2026चं हे पर्व आणि मी तर म्हणेन यातच सर्व आहे. खरं तर जेवढ्या ताकदीचं आयोजन आहे तेवढ्याच शिस्तबद्ध नियोजन देखील या क्रीडा नगरीवरती या युवा मोर्चा चषकामध्ये आपल्याला पाहायला भेटते. फुलर लाईनचा बॉल फटका फसलाय. कटक कारस्थाना रचली गेली आणि त्या कटक कारस्थानामध्ये रुपेश सारख्या फलंदाजाला अडकवण्यात आलंय. फलंदाज होतोय बाद. पहिला ब्रेक थ्रू भेटला जातोय गोविरले टीमला. येस नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. तुषार वर्तक. अगदीच रुपेश नंतर या फलंदाजावरती पूर्णरित्या दारोमदार असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं मंदार चांगली गोलंदाजी करतोय. अक्सर ज्या क्षणी त्यांनी तुषारची विकेट घेतली ना तो पूर्ण आत्मविश्वास बिल्ड झालाय. आफ्टर बॉल उडवलाय. आल्या आल्या चेंडूला पाठवलाय. सीमा रेषा पार षटकार. संतोष मामांचा चेंडू लागून झालेला आहे. हे जीवलग जीवाचा संतोष मामा जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा संतोष मामा जीवलग जीवाचा. थँक्यू संतोष मामा. खरं तर याच क्रीडा नगरीवरती यस 200 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलंय. येस डीबी काका यांच्या माध्यमातून खरं तर संतोष मामा यांच्या डान्ससाठी 200 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. यस अजून देखील गाण्यांची फरमाईश संतोष मामा यांच्या माध्यमातून होतीये. पुन्हा एकदा आलाय क्षेत्ररक्षक पाहत राहिले. चेंडू होतोय फरार. सीमा पार चौकार.
थँक्यू. टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर गौतमी पाटीलला देखील लाजवतील असा डान्स खरं तर संतोष मामा यांच्या माध्यमातून झालाय. क्या बात आहे. संतोष मामांसाठी आमचे DB पाटील काका यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यांच्या कलेला दाद देण्याचं काम DB पाटील काकांनी केलं आणि DB पाटील काका म्हटलं की प्रत्येकाच्या कलेला वाव देण्याचं काम हे सातत्याने त्यांच्या माध्यमातून केलं जातं. कारण बरेच जण प्रथमेश मोरे सर संतोष मामांना काही बोलत असतील, परंतु खरं तर त्यांचा डान्स जेव्हा होतो तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य येतं, आनंद येतं आणि मित्र म्हणेन ते एक सच्चा कलाकारच करू शकतो. नक्कीच सच्चे क्रिकेट प्रेमी आहेत, कारण मैदानाच्या आतमध्ये पाणी देणं असू दे, बॉल देणं असू दे, सगळ्या गोष्टी. मानस एक मिनिट, कारण की मॅच मध्ये स्कोर 54 झालाय. 12 चेंडू आणि 21 या धावसंख्येची गरज असेल. येस, कंटिन्यू मानस. संतोष मामांचं आपण कौतुक करत होतो, परंतु मॅच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मॅचकडेच आता वळूया. नक्कीच गोष्टींची चर्चा होईल. बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं चौथा आणि वैयक्तिक कोट्यातून दुसरं, अगदी दुसऱ्या स्पेल मध्ये स्वप्नील. क्या बात आहे. अलॉंग दी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. खरं तर अजून डिसिजन पेंडिंग आहे. पंचांनी सांगितलंय प्रयत्न महागस्त ठरलाय. आणखीन एक विकेट भेटली जाते. 1 मोर विकेट डाऊन. यस जिजे. सो मच जिजे. येस, मॅच मध्ये चांगलीच रंगत आहे. मानत जे आपण म्हटलेत की मॅच तेवढीच बिग फाईट, एअर टाईट मॅच आपल्याला पाहायला भेटतीये. जेव्हा समीकरण होतं 12 चेंडू 21 या धावसंख्येची गरज, आणि आत्ता मात्र समीकरण असेल 11 चेंडू आणि 20 या धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील चांगली कामगिरी करतोय. क्या बात आहे. खोलवर चेंडू आहे, खोदून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. सिंगलला प्राधान्य, सिंगल डबलला प्राधान्य देत देखील हा सामना विजय इझिली होऊ शकतो. पण त्याच दिशेने तुमची मनाची जिद्द देखील तेवढ्याच ताकदीची असेल तर तुम्ही हा सामना इझिली ओन करू शकतात. अगदीच चांगली मॅच इलेक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. इक्वेशन असेल 10 चेंडू 19 या धावसंख्येची गरज. 19 धावा कंप्लीट करायच्या. उर्वरित 10 चेंडूमध्ये दोन्ही संघांवरती समसमान प्रेशर आहे. कुठलाही संघ ही मॅच हारला नाहीये, कुठलाही संघ ही मॅच जिंकला नाहीये. दोन्ही संघांसाठी ही मॅच खरं तर खूप महत्वाची असेल. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय सागर ऑन स्ट्राईक. गोलंदाज स्वप्नील तयार. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती. दस्तक दे. चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. आला या दणदणीत षटकार. थँक्यू सो मच जिजे. 75 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 62 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. मॅच बनेल, मॅच नक्कीच बनेल. 9 चेंडू 13 धावेंची गरज. 13 धावा कंप्लीट करायच्यात उर्वरित 9 चेंडू मध्ये. ज्यावेळी असं वाटलं होतं की स्वप्नीलचं षटक कमबॅक करून देईल का गोविरला या टीमला, पण त्या क्षणी सागरच्या बॅटमधनं आलेला उत्तुंग षटकार अगदीच या मॅच मध्ये इरादे स्पष्ट करतोय सागर. गोलंदाज स्वप्नील तयार. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलं नाहीये. हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटतोय.
आणि आता मात्र इक्वेशन असेल 8 चेंडू आणि 8 चेंडू 13 धाव्यांची गरज. 13 धावा 8 चेंडू मॅच बनेल. एका बाजूला आपण पाहताय गावदेवी भाल आणि घरच्या बाले किल्ल्यावरती खेळ करत असताना गोविर्ले टीम मोठा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर दोघांचं कॉर्डिनेशन नव्हतं, पण आलेल्या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपलाय आणि आणखीन एक मोठा हात भेटला जातोय टीम गावदेवी भाल या संघाला. प्रथमेश सर, जर मॅचकडे आपण बघायला गेलं तर 8 बॉल 13 धाव्यांची गरज होती. एक षटकार खेचला होता. मोठ्या फटक्याची गरज नव्हती. 2 चेंडू या ओव्हरमध्ये राहिले होते. एका 2 सिंगल डबल जर घेतले असत्या शेवटच्या ओव्हरमध्ये 8 ते 9 धाव्यांचं जर समीकरण बनलं असतं, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहिले असते, जिंकण्याच्या संधी वाढल्या असत्या. पण विनाशकारी विपरीत बुद्धी मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट गमावला. संघ अडचणीत असेल. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू सो मच. जिथे बोलूया मॅचकडे. खरं तर मानस आपण म्हटलं होतं की ही मॅच तेवढी एअरटाईट मॅच, रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पण आता मात्र मॅचमध्ये या समीकरण थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटलंय. समीकरण असेल, इक्वेशन बनलंय. 6 चेंडू 7 या धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत आले. तर राहुलच्या बॅटमधनं खरं तर कॅप्टन कूल आहे, कर्णधार आहे, कॅप्टन लिडिंग फॉर्म फ्रंट असं म्हटलं जातं. आणि त्या राहुलच्या बॅटमध्ये तो 6 धाव्यांसाठी आलेला तो मोठा षटकार आपण पाहिलात. त्यामुळे मॅचमध्ये थोडीशी रंगत आधीच आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र इक्वेशन बनलंय. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती. प्रतीकच्या बॅटमधनं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश झाला, तदनंतर शरीरावरती चेंडू आदळला. एक धाव घेण्याचा प्रयत्न खरं तर राहुलचा होता, पण ते धाव कंप्लीट झालेले नाहीये. म्हणजे इक्वेशन थोडंसं बदललं गेलंय. 5 चेंडू 7 धाव्यांची गरज. 7 धावा 5 चेंडूमध्ये कंप्लीट होतील का हे पाहणं गरजेचं आहे. कारण त्या क्रिकेटच्या खेळामध्ये हा पॅरल स्ट्रोक चेंडूला पाठवलाय. सीमा रेषा पार. आला या दंदनी षटकार. यस जिजे. चेंडू लागून झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा. थँक्यू सो मच. 4 चेंडू 1 धावेची गरज. क्या बात है. विनिंग स्ट्रोक नक्कीच पाहायला भेटतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी भाल आणि हार्डलक टीम गोविर्ले. चांगला खेळ आपल्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला भेटला. पण 75 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगल्या दर्जाची फलंदाजी खरं तर सागरची देखील ठरली, प्रतीकची देखील. आणि अंतिम क्षणी जो राहुलने मोठा स्ट्रोक खेळला त्यामुळे या मॅचमध्ये रंगत